आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा. महालक्ष्मीची पूजा मी कशी करते आणि काय नैवेद्य करते ते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग सुरू करूया. हॅलो माय रॉयल ऑडियन्स, वेलकम टू माय चॅनल रुपल रॉयल किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रथमतः जिथे महालक्ष्मी स्थापना करायची होती तिथे मी स्वच्छ जागा पुसून घेतली आणि त्यानंतर तिथे मी स्वच्छ पाट पुसून ठेवला. त्यानंतर त्यावरती मी मार्केटमधून आणलेलं कोरा कापड टाकलं होतं, जो लाल कापड दिसतोय तो. त्यानंतर त्यावरती मी एक तांदळाची आरास टाकली, छान गोल गरगरीत. त्यानंतर त्यावरती मी कलश ठेवला पाण्याने भरलेला. कलशला प्रथमतः चंदनउट्टी गंध लावला 5 वेळा. त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावले. महालक्ष्मीचा कलश भरण्यासाठी कलशमध्ये मी 4 दाणे तांदळाचे टाकले. त्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू वाहिले, 1 रुपयाचं नाणं टाकलं, सुपारी टाकली. त्यानंतर थोडंसं तुळशीपत्र टाकले 1-2 आणि त्यानंतर दुर्वा वाहिल्या आणि त्यानंतर मग एक फूल टाकलं. अशा प्रकारे कलश भरला. त्यानंतर त्यावरती नागलीचे 5 पानं ठेवले आणि त्यावरती मग नारळ ठेवला. नारळालाही हळदी कुंकू वाहिले आणि नंतर मग देवीचे वस्त्र छान व्यवस्थित घातले देवीला. त्यानंतर देवीचं मुकुट व्यवस्थित बसवून घेतलं. त्यानंतर देवीला छान हार घातला. हार घातल्यावर देवीला फुलांची वेणी घातली. त्यानंतर देवीचा शृंगार केला, म्हणजेच देवीला वेगवेगळे दागिने घातले. त्यानंतर देवीला वस्त्रमाळा घातली. त्यानंतर देवीच्या समोर एक छोटी प्रतिमा ठेवली मंदिरातली, म्हणजे घरातल्या मंदिरातली चांदीची देवीची छोटी प्रतिमा ठेवली. तिलाही हळदी कुंकू वाहिले, अक्षदा वाहिलं आणि फुलं ठेवलं. त्यानंतर तिथेच बाजूला एक नागलीचं पान ठेवलं, त्याच्यावरती 1 रुपयाचं नाणं ठेवलं, त्यावरती सुपारी ठेवली, त्यालाही अक्षदा वाहिला आणि हळदी कुंकू वाहिला. अशा प्रकारे गणपतीची स्थापना केली. त्याच्याच बाजूला 5 फळे ठेवली. दुसऱ्या बाजूला देवीची ओटी भरली, ओठीला हळदी कुंकू वाहिलं. त्यानंतर त्याच्या बाजूला देवीचा शृंगार, म्हणजेच बांगडी वगैरे असं एक पॅकेट मिळतं, त्याच्यामध्ये सगळा देवीचा शृंगार असतो ते ठेवलं. त्यानंतर देवीला प्रसाद म्हणून खोबरं आणि खारीक ठेवले आणि त्यानंतर 5 पत्री वाहिला. 5 पत्रीचे जुडी आमच्या इथे मिळते. जर मिळत नसेल तर 5 वेगवेगळ्या झाडांच्या ज्या फाटा असतात ते तुम्ही वाहू शकता. अशा प्रकारे देवीची स्थापना केली. त्यानंतर देवीच्या समोर फुलांची रांगोळी काढली. धूप दीपांचा नैवेद्य, म्हणजेच काय तर समई जे आहेत त्या समईंना सुद्धा अक्षदा वगैरे वाहिला, हळदी कुंकू वाहिला आणि फुलं वाहिली. अशा प्रकारे समईंची पण पूजा केली आणि समई लावल्या, छान सुगंध दरवळला. त्यानंतर देवीचं जे यंत्र आहे ते देवीच्या कलशला स्पर्श केलं आणि त्या यंत्राला, म्हणजेच त्या पोथीला हळदी कुंकू वाहिलं आणि पोथीची सुरुवात केली. ओम धनमदाय नमस्तुभ्यं ऋषी पद्माधिपाचय भवन्तु तत्वप्रसादान्ये धनधान्यदी संपदा. मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवायची महालक्ष्मी देवीची कहाणी. द्वापार युगाची अधिष्ठात्री, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी. आटपाट नगर होतो. नगराचा एक राजा होता, त्याचे नाव होते. कथा वाचून झाल्यावर देवीची आरती करून घेतली. देवीच्या नैवेद्यासाठी छोलेपुरी करण्याचे ठरले. छोले मी आदल्या दिवशीच भिजू घातले होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते छान भिजले होते. त्यानंतर छोल्यांना कुकरमध्ये लावून दिले, मसाले वगैरे टाकून, म्हणजे तेजपत्ता, दालचिनी वगैरे आणि पाणी टाकलं आणि मीठ टाकून एक 5-7 शिट्ट्या घेऊन घेतल्या आणि छोल्यांचे कुकर थंड होईपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी खीर करून घेतली. खीरमध्ये तूप टाकलं, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स टाकले, छान व्यवस्थित परतले. त्यानंतर शेवया टाकल्या, त्याही व्यवस्थित परतून घेतल्या तुपात. त्यानंतर पाणी टाकलं, पाण्याला उकळी आल्यावरती साखर टाकली आणि मग नंतर दूध टाकलं. अशा प्रकारे खीर तयार करून घेतली शेवयाची. त्यानंतर कुकर ओपन करून पाहिला तर छोले छान शिजले होते. मग थोड्या वेळाने पीठ मळून घेतलं पुरीसाठी आणि
भिजण्यासाठी ठेवून दिलं. त्यानंतर छोल्यांना फोडणी दिली, म्हणजेच कढईमध्ये तेल टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट टाकली, कांदा पेस्ट टाकली, टोमॅटो पेस्ट टाकली, सगळे मसाले टाकले, छोले टाकले आणि छोले करून घेतले. छोलेची भाजी झाली. त्यानंतर पुरी लाटल्या आणि पुऱ्या तळून अशा प्रकारे नैवेद्य देवीला दाखवला. अशा प्रकारे देवीची पूजा आणि नैवेद्य केला होता. माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये